नेवासा तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदासाठी पुन्हा राखीव जागांचं आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील आणि नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादर यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा तहसील कार्यालयामध्ये हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। मागील काही महिन्यापूर्वी याच 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती। मात्र काही तांत्रिक कारणामुळे राज्य शासनाने मागील सोडत स्थगित करून पुन्हा नव्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्याचा आदेश दिला होता। त्यामुळे आज पुन्हा नेवासा तहसील कार्यालयामध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ड्रॉ पद्धतीने निश्चित करण्यात आलं। यावेळी तालुक्यातील विविध गावांमध्ये इच्छुकांसह अनेक गाव पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या गावचा कारभारी कोण आज 2025 ते 2030 या कार्यकाळासाठी नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण सोडत आज नेवासा तहसील कार्यालयामध्ये पार पडलेली आहे। मागील काही महिन्यांपूर्वी आरक्षण सोडत झाली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर जे सरपंच आरक्षण सोडत आहे ही स्थगित करून नव्याने पुन्हा आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य सरकारकडून प्राप्त झाल्यानंतर आज प्रत्यक्षात आरक्षण सोडत जाहीर झाले आहे आणि प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण सोडत झालेली आहे आणि तहसीलदार संजयजी बिरादर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली इतर जे प्रवर्गाचे आरक्षण सोडत झालेले आहे। माझ्यासोबत प्रांताधिकारी साहेब आहेत, सुधीर पाटील साहेब कशा पद्धतीने आरक्षण सोडत झाली आणि कोणत्या गावाला काय आरक्षण आहे? आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या निर्देशानुसार नेवासा तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीचं आरक्षण सरपंच पदाचं तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली 12 वाजता पार पडलेलं आहे आणि त्यानंतर या 88 ग्रामपंचायती विविध प्रवर्गांसाठी आरक्षित झाल्या। त्या प्रवर्गांमधून प्रत्येक प्रवर्गात महिलांच्यासाठी 50% आरक्षण देणं क्रमप्राप्त असल्यानं महिलांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सभा ही माझ्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेली आहे। एकूण 88 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण आपल्याला निश्चित करायचं होतं। त्यानुसार प्रवर्गनिहाय जे आरक्षण आजच्या या दोन्ही सभांमध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे त्याची माहिती मी आपल्याला देतो। सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी एकूण 88 पैकी 13 ग्रामपंचायती आरक्षित करायच्या होत्या। त्या 13 ग्रामपंचायतीची जी नावं आहेत ती मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। बऱ्हाणपूर, शहापूर, गोनेगाव, सुरेगाव गंगा, लांडेवाडी, रामडोह, शिंगणापूर, अमळनेर, खुनेगाव, बेल्लेकरवाडी, मांडेगव्हाण, उस्तळ खालसा आणि मुकिंदपूर अशा 13 ग्रामपंचायती या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या। या 13 ग्रामपंचायतींमधून 6 जागा या महिलांच्यासाठी आरक्षित करायच्या होत्या आणि महिलांच्यासाठी अनुसूचित जाती ज्या ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत त्यांची नावं सांगतो। मांडेगव्हाण, रामडोह, बऱ्हाणपूर, खुनेगाव, सुरेगाव गंगा आणि उस्तळ खालसा अशा पद्धतीनं अनुसूचित जाती या प्रवर्गाचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। त्यानंतर जो दुसरा प्रवर्ग आहे आपला अनुसूचित जमाती, याच्यामध्ये सकाळच्या सभेमध्ये 7 ग्रामपंचायतींचं आरक्षण त्या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आलेलं होतं। त्या 7 ग्रामपंचायतीची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। वाटापूर, पानेगाव, कारेगाव, निंबारी, गोंडेगाव, जळके बुद्रुक आणि जैनपूर या 7 ग्रामपंचायतींमधून 4 ग्रामपंचायती आपल्याला अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी राखीव करायच्या होत्या आणि ज्या सभेमध्ये ज्या 4 ग्रामपंचायती अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत त्यांची नावं आहेत वाटापूर, निंबारी, जळके बुद्रुक आणि कारेगाव। त्यानंतर तिसऱ्या प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं, नागरिकांचा मागास प्रवर्ग। त्याच्यामध्ये एकूण 24 ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या होत्या। त्यांची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। भालगाव, भेंडे बुद्रुक, देडगाव, दिघी, फत्तेपूर, गोदेगाव, कांगोनी, करजगाव, खडका,
कुकाना, मंगळापूर, नारायणवाडी, रस्तापूर, घोगरगाव, चिंचबन, खुपटी, नवीन चांदगाव, भानशिवरे, नागापूर, मुरमे, जळके खुर्द, निपाणी निमगाव, भेंडे खुर्द आणि खेडले परमानंद या 24 ग्रामपंचायतींमधून आपल्याला 11 जागा महिलांच्यासाठी आरक्षित करायच्या होत्या आणि त्या 11 ग्रामपंचायती ज्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. भेंडे बुद्रुक, देडगाव, दिघी, खडका, कुकाना, मंगळापूर, नारायणवाडी, घोगरगाव, खुपटी, भानशिवरे आणि खेडले परमानंद. आता शेवटचा जो प्रवर्ग आपला या ठिकाणी राहिलेला आहे तो म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी 44 ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या होत्या आणि त्या 44 ग्रामपंचायतींची जी नावं आहेत ती मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. बाबुळखेडे, बहिरवाडी, बकुपिंपळगाव, बेलपिंपळगाव, चांदा, देवगाव, देवसडे, गळनीम, गेवराई, हंडी निमगाव, हिंगोनी, मक्तापूर, जेऊर हायबती, कवठा, खरवंडी, लोहगाव, माका, माळी चिंचोरा, माळस पिंपळगाव, मोऱ्या चिंचोरे, नजीक चिंचोली, पाचेगाव, पाचुंदे, पानसवाडी, पिचडगाव, प्रवरा संगम, रांजणगाव, सलाबतपूर, शिंगवे तुकाई, शिरेगाव, सौंदाळा, सुलतानपूर, सुरेशनगर, तेलकुडगाव, उस्तळ दोमाला, वडाळा भैरोबा, वाकडी, वांजोळी, वरखेड, सोनई, तरवडी, टोका, पिंपरी शहाली आणि पुनदगाव अशा 44 ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी होत्या. त्याच्यामधून आपल्याला 20 ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्रियांकरता आरक्षित करायच्या होत्या आणि स्त्रियांकरता ज्या ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत त्या ग्रामपंचायतींची नावं मी या ठिकाणी आपल्याला कळवतो. सुलतानपूर, तरवडी, टोका, पाचुंदे, सोनई, शिरेगाव, उस्तळ दोमाला, शिंगवे तुकाई, माका, पाचेगाव, बेलपिंपळगाव, वरखेड, वाकडी, चांदा, खरवंडी, नजीक चिंचोली, बहिरवाडी, माळी चिंचोरा, कवठा आणि वडाळा भैरोबा अशा सर्व प्रवर्गांचं आरक्षण आजच्या या दोन्ही सभेमध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. आपण सर्वांनी या आरक्षण सभेकरता सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ही आरक्षण सोडत अतिशय शांततेच्या पद्धतीनं पार पडली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. तर अशा पद्धतीनं आपल्या गावचा कारभारी हा आता थेट जनतेतून निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी आजपासूनच प्रत्येक गावातील जे पुढारी असतील हे मात्र कामाला लागल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलं. NTV सोपान भगत, नेवासा. प्रतिनिधी सोपान भगत, NTV न्यूज मराठी, नेवासा, अहिल्यानगर.